भोसदरीमध्ये ग्रामदैवत आदिशक्ती भोजादेवी मंदिर कलशारोहण सोहळा दिवस पहिला सुरू झालेला आहे व भक्तांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील भोसदरी गाव व या गावचे ग्रामदैवत भोजामाता यांचे या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा सध्या सुरू आहे व या ठिकाणी आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 3 दिवसीय सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ग्रामदैवत आदिशक्ती भोजादेवी मंदिर कलशारोहण सोहळ्याचे खास काही दृश्य महाराष्ट्र ऑनलाईनच्या टीमने घेतलेली आहे। बघूया हा एक विशेष रिपोर्ट। अंबाबाईचा भोजादेवी माते की हे आमचं भोजादेवी ग्रामदैवत जे आहे ते अतिशय एक जागृत देवस्थान आहे। आमच्या भोसदरी ग्रामस्थांची खूप एक श्रद्धा आहे आणि एक 100 वर्षापूर्वीचं हे जे मंदिर होतं ते आपण त्याचा जीर्णोद्धार केला। मध्यंतरी 1961च्या दरम्यान एक जीर्णोद्धार झाला, त्याच्यानंतर हा नव्याने आम्ही जीर्णोद्धार करतोय। जवळजवळ मला वाटतं याच्यामध्ये एक कौलारू आपण पूर्वीचं एक मंदिर होतं साधं आणि ते सागवानी लाकडात बांधलेलं होतं। खूप चांगलं त्या ग्रामस्थांनी केलं होतं, पण त्यातली कौलं आणि वरचा भाग तो खराब झाल्यामुळं ग्रामस्थांनी निर्णय घेतला की आपण याचा जीर्णोद्धार करावा आणि संपूर्ण मुंबईकर मंडळी पुणेकर मंडळी जे चाकरमानी भोसदरीतले आहेत, जे भूमिपुत्र आहेत, त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन
एक भोजादेवी ग्रामविकास मंडळाची स्थापना केली आणि त्या भोजादेवी ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून जवळजवळ 1 कोटी रुपयापेक्षा जास्त देणग्या आणि वर्गणी आम्ही आमच्या ग्रामस्थ आणि इतर जे आहेत त्याचप्रमाणे काही लोकप्रतिनिधी आहेत, काही आमदार आहेत, काही खासदार आहेत, अशा लोक सगळ्या मान्यवरांकडून आम्ही ती एक देणगी गोळा करून देणगी रूपाने या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। तर या सर्व कामासाठी मंडळाचं आणि ग्रामस्थांचं खूप मोलाचं सहकार्य आणि आज या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा प्रसंगी आम्ही या पंचक्रोशीतले सगळे खासदार आमदार या तालुक्यातले पुणा नगर जिल्ह्यातले त्या सगळ्यांना आमंत्रित केलेले आहे। उद्यापासून त्यांचं सर्वांचं बहुतेक त्यातले एक 6 एक 7 लोक जे लोकप्रतिनिधी आहेत ते आमच्याकडे येण्याची आमची अपेक्षा आहे। नाही, मूर्ती ह्या पूर्वीच्याच आहेत, त्याचा जीर्णोद्धार केला। पूर्वीच्या अतिशय सुंदर मूर्ती होत्या, त्याला एक चांगल्या प्रकारचा कलर ठाण्यावरून जे एक पेंटर होते ते जे विख्यात पेंटर आहेत कोकणातली व्यक्ती आहे आणि खूप चांगलं त्यांनी कलरचं काम केले, त्यांच्याकडून त्याच मूर्ती आम्ही नव्याने पुन्हा आपल्या पुढे साकार केल्या। संपूर्ण सगळ्या जवळजवळ 20 गावांमध्ये आजूबाजूच्या गावांमध्ये 25 गावांमध्ये बॅनर लावलेले आणि त्याचप्रमाणे हँडबिल आम्ही जवळजवळ सगळे पंचक्रोशीत वाटलेले आहेत। त्यामुळे सर्वसाधारणपणे रोज एक 1200 ते 1500 पर्यंत भाविक इथे येऊन महाप्रसादाचा लाभ घेतील अशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे। कळस आपला पंचधातूचा केलेला आहे, त्याच्यामध्ये गोल्ड, सिल्वर, नंतर स्टील, नंतर तुमचं तांब जे येतं त्याला हे चांदी, अशा प्रकारचे पंचधातू करून तो कळस आम्ही बनवलेला आहे। त्या कळसाच्या आतून ती पंचधातूची पट्टी टाकलेली, त्याच्यानंतर तो कळस त्याचं दत्तगिरी महाराज जे आहेत वरवंडीचे मठाधिपती दत्तगिरी महाराज वरवंडीचे आहेत, ते खूप विख्यात आहेत, त्यांच्या हस्ते बऱ्याच ठिकाणी तो मोठा कार्यक्रम झालेला आहे, तर आम्ही त्यांना आचरण केलेले आहे या सोहळ्यासाठी। काल्याचं कीर्तन कोणाचं आहे? काल्याचं कीर्तन प्रथम आज कीर्तन जे आहे अश्विनीताई म्हात्रे यांचं कीर्तन आहे, तत्पूर्वी त्याच्या अगोदर आमचे काजलताई रंदे यांचं प्रवचन आहे। उद्याचं कीर्तन आहे त्या हरिभक्तपरायण बीडच्या सोनालीताई करपे त्या हे त्या साध्वी आहेत, तर त्यांचं काल मध्य प्रदेशात कीर्तन होतं, तिकडनं ते निघालेले आहेत। आज उद्याच्या कार्यक्रमाला ते आपले हजर होणार आहेत। परवाचं जे कीर्तन आहे ते बी GTV फेम आहे, त्या तिघी पण त्या हरिभक्तपरायण सुप्रियाताई साठे यांचं परवाचं कीर्तन आहे। त्याच्यानंतर काल्याचा भव्य दिव्य असा कार्यक्रम आपला नितीन महाराज गोडसे यांच्याकडून होणार आहे। तर पूर्वी आपण परवाच्या दिवशी जी आपली गावातून भव्य मिरवणूक निघणार आहे त्याच्यामध्ये झांज पथक, लेझिम पथक, आमच्या गावातल्या ज्या महिला आहेत गेल्या 3 महिन्यापासून त्या लेझिम याची प्रॅक्टिस करतायत, त्यांचं एक खूप चांगलं लेझिम पथक इथे आहे। त्याचप्रमाणे गावातले जे सगळे भजनी आणि मंडळी आहेत, भोजादेवी भजनी मंडळ आहे, त्यांचा त्या मिरवणुकीमध्ये त्यांच्याबरोबर दिंडी सोहळा आमचा निघणार आहे। अशा प्रकारे हा खूप म्हणजे जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर लांबीचा आमचा हा दिंडीचा परिक्रमा असणार आहे। सांगता आमची बुधवारी होणार, 4थ्या दिवशी 30 तारखेला। मुंबईकर पुणेकर आपल्या संपूर्ण आपल्या पंचक्रोशीत जो विकास झालाय तो जे आपले चाकरमानी आहेत, आपले भूमिपुत्र आहेत, त्यांच्याकडूनच आपण आपल्या देवीसाठी आपल्या गावासाठी काहीतरी करावं असं करून त्यांनी भरघोस असं अर्थसहाय्य दिलेले आणि त्यातूनच हे सगळं मंदिर आपलं भव्य दिव्य असं उभं राहिले आणि त्यांचं खूप याच्यासाठी आपल्या मातृभूमीसाठी त्यांचं खूप प्रेम आणि खूप भावना आहेत आणि त्या भावनेच्या पोटी आम्ही आता याच्यानंतर पाणलोट क्षेत्र वगैरे असे प्रोग्राम आम्ही हाती घेणार आहोत। गावामध्ये पूर्ण 12 महिने पाणी राहील अशा पद्धतीचं आमचं यापुढचं नियोजन सगळ्या ग्रामस्थांच्या मदतीने असणार आहे। निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।